ठीक आहे. थर्ड चॅप्टर इज गोइंग टू बिलॉंग टू किंगडम ॲनिमेलिया. ठीक आहे. इन विच वी स्टार्टेड विथ आर कॅरेक्टर्स. ठीक आहे. कोणाला तरी आठवत असतील कॅरेक्टर, लेक्चरला जर मी व्यवस्थित लक्ष दिलं असेल, आमचा थोडाफार अभ्यास केला असेल तर काही कॅरेक्टर्स आठवतात का बघा तुम्हाला? लाईक वी टॉक्ड अबाउट समथिंग कॉल्ड ॲज just a second, I will show you something. So we were talking about something called as characters in Kingdom Animalia. Okay, in which we talked about how do they have germ layers, किती germ layers आहेत, how many germ layers are there, 2, 3, आठवतात? Mesoderm, ectoderm, endoderm. Yes, sir. Yes, ma'am. मॅम नाही सर. ठीक आहे. बरं, ते एक होतं. त्यानंतर अजून एक आपण बघितलं होतं, दॅट इज समथिंग कॉल्ड एज सिलोमेट अँड असिलोमेट, सिडोसिलोमेट. आठवतं कोणाला हे? Yes, sir. बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असेल तर सिलोमेट, नसेल तर असिलोमेट. Oscillate. हा, अँड इफ इट इज प्रेझेंट बट इट इज रिड्यूस, छोटी बॉडी कॅव्हिटी आहे, इट बिकम सिडोसिलोमेट. ठीक आहे. असे आपण कॅरेक्टर बघितले होते. तर कॅरेक्टर्स झाले होते. त्यानंतर आपण चालू केला होता आपला पहिला फायलम, दॅट इज किंगडम पॉरिफेरा. राईट. फर्स्ट किंगडम वॉज पॉरिफेरा. पॉरिफेरा स्टार्ट केला. पॉरिफेरा नंतर आपण बघितलं होतं समथिंग कॉल्ड ॲज निडारिया. सिलेंट्रेटा बघितला होता. पहिला स्पॉन्जेसचा बघितला होता. दुसरा बघितला हायड्रा. ठीक आहे. तर हे स्टार्टिंगचे झाले होते आपले 2. आज आपण पुढच्या तिसऱ्यापासून चालू करायचं आहे. ठीक आहे. आता थोडे कॅरेक्टर्स आहेत ना, इथं परत रिपीट होत जातील सगळे कॅरेक्टर्स. सो कोणीही आज जर पहिलं लेक्चर जॉईन केलं असेल तरी त्यांना हे कळणार आहे. प्रत्येक कॅरेक्टर तुम्हाला इथं रिपीट करून सांगेन. ठीक आहे. सो वी विल स्टार्ट विथ आवर प्रेझेंटेशन. आय हॅव मेड अ न्यू थिंग फॉर यू. ठीक आहे. तर तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित तर मला सांगायचं आपल्याला दिसतंय. ठीक आहे. चालू होतं. Class manager. Okay, so can you see the screen? Yes, sir. Yes, sir. Sir. So this is what is your kingdom Animalia. ठीक आहे. ऑलरेडी आपण कॅरेक्टर्स बघितले ॲनिमेलियाचे, की मल्टीसेलर युकॅरियोट आहे, हेट्रोट्रॉप आहे, क्लोरोफिल नाही म्हणून तर हेट्रोट्रॉप आहे. ठीक आहे. आणि देर इज समथिंग कॉल्ड एज होलोझोइक न्यूट्रिशन, इन विच वी से दॅट द फूड इज टेकन इनसाइड आवर बॉडी. ठीक आहे. आपल्या बॉडीच्या आतमध्ये फूड घेतलं जातं आणि मग आतल्या जो बॉडी कॅव्हिटी आहे तर कॅव्हिटीमध्ये डायजेशन केलं जातं, ना की सेलच्या आत केलं जातं. ठीक आहे. सो यू से एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन, दॅट इज हेट्रोट्रॉपिझम, दॅट इज होलोझोइक मोड ऑफ न्यूट्रिशन. देन इन एनिमल्स देर इज नो सेल वॉल. ठीक आहे. आणि जो ग्रोथ आहे तो कसा आहे, आपल्यात कशी असते ग्रोथ? आपली कायमस्वरूपी ग्रोथ असते का? कायम वाढत असतो का आपण? नाही. पहिल्या काही ठराविक स्टेजमध्ये आपली व्हेजिटेटिव्ह म्हणजे बॉडी ग्रोथ होती, वजन वाढतं, हाईट वाढतं, सगळं होतं. काही वर्षांनी म्हणजे थोडक्यात काय, तर ज्यावेळी मुलींमध्ये सायकल्स येतात, ठीक आहे, मेन्स्ट्रुअल सायकल चालू होते, त्यावेळी तरी चालू होती रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ. तसा मेलमध्ये काही वर्षानंतर, फॉर एक्झाम्पल 12 इयर्स नंतर त्यांच्या बॉडीमध्ये स्पर्म्स तयार व्हायला चालू होतात. ठीक आहे. मग त्यावेळी चालू होती रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ. आणि ही पण ग्रोथ पुढे जाऊन कधी ना कधी तर थांबती, 50ला थांबती, काहींची 60ला थांबती, पण थांबती ग्रोथ. सो आर ग्रोथ इज लिमिटेड. सो कॅरेक्टर फॉर इट इज कॉल्ड ॲज अ डिटर्मिनेट ग्रोथ, म्हणजे ग्रोथ इज लिमिटेड. ठीक आहे. तर हे आपण हे कॅरेक्टर बघितले होते. त्यानंतर आपण हे पण बघितलं होतं बॉडी प्लॅन्स. जर एकच ओपनिंग असेल, त्याच ओपनिंग मधून फूड आत येते, बाहेर जाते, तर दॅट इज ब्लाइंड सॅक. 2 ओपनिंग असेल, एक माउथ एक एनस असेल, तर ट्यूब विदिन ट्यूब. तर हे आपण बघितलं होतं. ठीक आहे. दिस डायग्राम इज फॉर युअर फर्स्ट फायलम, दॅट इज पॉरिफेरा. आठवते का डायग्राम आपण बघितली होती? यात जो वरचा पॉइंट आहे, जिथून ऑस्क्युलम दाखवलाय, तिथून वॉटर बाहेर पडतं. त्यानंतर हे जे छोटे तुम्हाला एरोज दाखवले, तिथून वॉटर आत येतं, दॅट इज कॉल्ड ॲज ऑस्टिया. हे वॉटर कुठं पोहोचतंय, तर मधल्या कॅव्हिटीमध्ये पोहोचतंय. दिस कॅव्हिटी इज कॉल्ड ॲज स्पॉन्जोसिल. या स्पॉन्जोसिलला आतमध्ये काही बारीक बारीक सेल्स आहेत, दिसतात का सेल्स तुम्हाला? त्याला हेअर लाईक स्ट्रक्चर्स बाहेर पॉइंटिंग करतायत, पॉइंट आउट करतायत, आहे ना? नाउ दोज सेल्स आर कॉल्ड ॲज कोॲनोसाइट्स. कोॲनोसाइट्सचा रोल काय असतो? ज्यावेळी वॉटर ऑस्टिया मधून आत येतं,
the water is going to carry your food particles. Now those food particles will move into the कोएनोसाइट्स, the सेलच्या आतमध्ये येईल आणि मग तिथं ब्रेक केलं जाईल ते फूड. म्हणजे न्यूट्रिशन, डायजेशन इज द रोल ऑफ युअर कोएनोसाइट्स. ठीक आहे, तर हे आपण बघितलं होतं. त्यानंतर दुसरा आपण बघितला होता तो होता निडारिया. त्यात आपण एक्झाम्पल घेतला होता हायड्राचं. आठवत आहे? हायड्रामध्ये आपण हे पण बघितलं की तिथं 2 स्टेजेस असतात. एक असतो तो स्टेज फ्रीली फ्लोटिंग असतो पाण्यामध्ये, अँड दॅट स्टेज इज कॉल्ड एज मेड्युसा. तुम्हाला हे पण सांगितलं होतं मी की मेड्युसा जर तुम्ही बघत असाल तर एक ग्रीक गॉडेस आहे, देवी आहे. त्या हेडला केसर रिप्लेस करायचे आणि स्नेक्स लावायचे. सो इट लुक समथिंग लाईक दिस. दॅट इज अ मेड्युसा. मेड्युसा इज अ फ्रीली फ्लोटिंग स्टेज. आणि जो पॉलिप स्टेज आहे तो आहे एका दगडाला पकडून बसलेला. ठीक आहे, तर दॅट इज कॉल्ड ॲज पॉलिप स्टेज. मॉर्फॉलॉजी अशी दोन्ही असते. ठीक आहे, त्यानंतर जसे कोएनोसाइट्स ह्याच्यामध्ये प्रेझेंट होते पॉरिफेरामध्ये, ठीक आहे, तसे इथं प्रेझेंट आहेत निडोब्लास्ट. ठीक आहे, त्याचे एरो सारखं स्ट्रक्चर त्यातनं बाहेर येतं. तर ते एखाद्या पर्टिक्युलर अॅनिमलला पकडण्यासाठी, अॅनिमल म्हणजे मोठा अॅनिमल नसेल, एकदम बारीक स्मॉल फायटोप्लॅन्टॉन असेल, अल्गी असेल, तर त्याला पकडण्यासाठी, किंवा एखादा पॅथोजन किंवा एखादा दुसरा अॅनिमल थोडा मोठा आहे तो ज्याला अटॅक करतोय तर डिफेन्ससाठी प्रेझेंट आहे. ठीक आहे, असे कंडिशन्स तुम्हाला इथं निडाऱ्यामध्ये प्रेझेंट आहेत. अँड एक्झाम्पल इज हायड्रा फॉर यू. ठीक आहे, नाउ टुडे वी विल स्टार्ट विथ द नेक्स्ट वन, दॅट इज टिनोफोरा. ठीक आहे, आता टिनोफोरा मध्ये कॅरेक्टर्स काय लक्षात ठेवायचे आहेत? तर पहिला, ठीक आहे, दीज आर कॉल्ड ॲज कोम जेलीज और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सी वॉलनट्स. वॉलनट म्हणजे माहिती आहे अक्रोट. अक्रोट बघितलंय सगळ्यांनी? हो. तसाच अक्रोट पाण्यामधला. ठीक आहे, आणि त्याला असे 2 हेअर लाईक स्ट्रक्चर्स लांब लांब बाहेर आले असतात. ठीक आहे, तर तसा दिसतो तुमचा कोम जेली. हा जो कोम जेली आहे हा कुठल्याही अँगल मधून जर कट केला तर 2 इक्वल हाफ मिळतात त्याचे. हेन्स द सिमेट्री इज रेडियल सिमेट्री. यू कॅन कट that animal in any angle and you will get 2 equal halves. Now that is called as radial symmetry. ठीक आहे, आता इथं प्रेझेंट आहेत टिश्यूज. सो द ऑर्गनायझेशन इज टिश्यू लेवल. कुठले कुठले असतात? सेल्युलर असतो, टिश्यू असतो, टिश्यू सिस्टीम असते, ऑर्गन असते, ऑर्गन सिस्टीम असते. ठीक आहे, इथं काय आहे? इथं सेल्स एकत्र आलेत, काही टिश्यूज तयार झालेत. नाउ दोज टिश्यूज आर कॉल्ड एज टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन. ठीक आहे, अँड इन दिस केस देर आर ओनली 2 जर्म लेयर्स. एक एक्टोडर्म आहे, एक एंडोडर्म आहे. तर मला तुम्ही सांगू शकता का की हा डिप्लोब्लास्टिक आहे का ट्रिप्लोब्लास्टिक आहे? डिप्लोब्लास्टिक. वाय डिप्लो? बिकॉज ओनली 2 लेयर्स आर प्रेझेंट, एक्टोडर्म, एंडोडर्म, हेन्स इट इज डिप्लोब्लास्टिक. ठीक आहे, आता हे जर स्ट्रक्चर बघितलं, इथं काही ठिकाणी असे कॅनल्स तयार झाले, तिथनं वॉटर मूव्ह करतं. ते जे तुम्हाला लाईट ब्ल्यू कलर दाखवलेत ना, तर इथून पाणी मूव्ह करतं. दीज आर कॉल्ड ॲज प्लेट्स, कोंब प्लेट्स. ठीक आहे, आता हे पाणी मूव्ह करतं म्हणून इथं म्हणतं की इथं वॉटर सिस्टीम प्रेझेंट आहे, वॉटर टिश्यू लेवल प्रेझेंट आहे. म्हणून जे काही इथं सर्क्युलेशन होणार आहे, मग ते फूड सर्क्युलेट करा, एक्सक्रेटरी पार्टिकल सर्क्युलेट करा, तर दिस इज थ्रू वॉटर. आपल्या कंडिशन मध्ये काय असतं? जे आपण सर्क्युलेट करतो ते सगळं ब्लड थ्रू करतो. ठीक आहे, म्हणजे हार्ट पासून आपल्या मेंदूला जर ब्लड चाललंय तर ते ऑक्सिजन घेऊन चाललंय, न्यूट्रिशन घेऊन चाललंय. ठीक आहे, किंवा हार्ट मधून कार्बन डायऑक्साईड बाहेर काढायचं आहे, सॉरी ब्रेन मधून कार्बन डायऑक्साईड बाहेर काढायचा, तर ते येतो विथ द हेल्प ऑफ ब्लड. तो येतो हार्ट मध्ये, हार्ट पासून येतो लंग्सला. तर आपल्यामध्ये सर्क्युलेशनला प्रेझेंट आहे ब्लड. इन केस ऑफ अ टिनोफोरा, ठीक आहे, फॉर सर्क्युलेशन देर इज वॉटर इन इट. वॉटर मूव्ह करतं. ठीक आहे, त्यानंतर वॉटर पाणी मूव्ह करतं आणि पाण्याबरोबर फूड मूव्ह करतं थ्रू आउट दॅट पर्टिक्युलर बॉडी. त्या पूर्ण बॉडीमध्ये जे वॉटर मूव्ह करणार आहे तर त्या वॉटर मधून फूड मूव्ह करतं. मग ते फूड ठिकाणी जिथं जिथं गरजेचं आहे तिथं यूज केलं जाईल. आणि जे काय अनडायजेस्टेड आहे, जो काय एक्सक्रेटिव्ह पार्ट आहे, तो परत वॉटरमध्ये सोडला जाईल. आणि वॉटर थ्रू हे जे कोम प्लेट्स आहेत तर ह्या कोम प्लेटमधून तो बाहेर पडतो वॉटर. ठीक आहे, सो दिस इज हाऊ युअर टिनोफोरा आर. अजून एक कॅरेक्टर लक्षात ठेवायचं आहे, हे जे टिनोफोरा आहेत हे लाईट ऍब्झॉर्ब करतात आणि लाईट परत रिफ्लेक्ट करतात, रिफ्लेक्टने एमिट करतात. ठीक आहे, नाउ दिस इज कॉल्ड ॲज बायोल्युमिनेसन्स. ठीक आहे, कधी काजवे बघितलेत? हो सर. काजवे बघितले
बघितलेत ना सगळ्यांनी, काजवे बघितले असतील. ते काय करतात, तर लाईट रिफ्लेक्ट करतात, लाईट एमिट करतात. ठीक आहे, दे आर गोइंग टू गेट ऍब्झॉर्ब दे आर गोइंग टू ऍब्झॉर्ब द लाईट. लाईट ऍब्झॉर्ब झाले ना, त्यात असे काही कंपाऊंड्स असतात, काही प्रोटीन्स असतात, तर ते लाईट ऍब्झॉर्ब होतात आणि ते होतात एक्साइट. एक्साइट झाले की परत ते रेस्टिंग कंडिशनला आले पाहिजे. ठीक आहे, मग रेस्टिंग कंडिशनला येत असताना ते परत स्वतःची लाईट जी घेतली होती ना ती परत रिलीज करतात. नाउ दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड एज बायोलुमिनेसन्स. ठीक आहे, काही पिक्चर मध्ये दाखवतात बघा, हिरो हिरोईन त्या बीचवर चाललेले असतात, मग जिथं पाय पाय ठेवतील ना तिथं थोडेफारसे लाईट दिसते तिथं. ठीक आहे, असे बारके बारके असे व्हाईट कलर म्हणजे ब्ल्यू कलरचे स्पॉट दिसतात तिथं. दॅट इज कॉल्ड एज बायोल्युमिनेसन्स. ठीक आहे, हॅबिटॅट हे कंपल्सरी मरीन आहेत. मरीन म्हणजे काय, समुद्राच्या खाऱ्या पाण्यामध्येच मिळतात. ठीक आहे, आणि हे फ्रीली फ्लोट होतात पाण्यामध्ये, कसे इझिली मूव्ह होतात. ठीक आहे, असा त्याचा हॅबिटॅट. कॅरेक्टर्स करतात. पहिलं कॅरेक्टर होतं टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन, डिप्लोब्लास्टिक. दॅट मीन्स देर आर टू जर्म लेयर्स, वन इज एंडोडर्म, वन इज एक्टोडर्म. देन देर आर प्रेझेन्स ऑफ 8 rows ऑफ सिलिएटेड प्लेट्स कॉल्ड एज कोम्ब प्लेट्स. आणि हे कोम्ब प्लेट्स वर सिलिया प्रेझेंट आहे. सिलिया म्हणजे हेअर लाईक स्ट्रक्चर्स प्रेझेंट आहेत. कशासाठी, तर मोटिलिटी, लोकोमोशनसाठी. ते पाण्यातून स्विम करतात, तर ह्या स्विमिंगसाठी सिलिया प्रेझेंट आहे. ठीक आहे, त्यानंतर इथं प्रेझेंट आहे वॉटर सिस्टीम. ठीक आहे, वॉटर इज अ सर्क्युलेटिंग एजंट. द फूड इज मूव्ड थ्रू आउट द बॉडी युझिंग वॉटर. एक्सक्रिशन इज डन विथ द हेल्प ऑफ वॉटर. ठीक आहे, अजून एक, लाईट हे एमिट करतात, जसे ऍब्झॉर्ब करतात तसे एमिट पण करतात. हेन्स इट इज दे आर बायोलुमिनेसंट. ठीक आहे, हॅबिटॅट लोकेशन कुठं आहे, तर हे कंपल्सरी मरीन आहेत, समुद्राच्या पाण्यामध्येच, खाऱ्या पाण्यामध्येच आहेत. ठीक आहे, आणि हे फ्रीली स्विमिंग आहे. आता अजून एक कॅरेक्टर तुम्हाला विसरलो मी सांगायचा, तो आहे त्याचं एक्सक्रिशन कसं आहे. याचं म्हणजे म्हणण्यापेक्षा सगळे अॅनिमल्स एक्सक्रीट करतात. पॉरिफेरा पण करेल, सिलेंट्रेटा पण करेल, हा टिनोफोरा पण करेल, ह्याच्या पुढचे पण सगळे एक्सक्रिशन करतील. पण एक्सक्रिशनचा मोड वेगवेगळा असतो. कसं असतं की एक्सक्रिशनचे 3 वेगवेगळ्या टाईपचे प्रोडक्ट असतात. आता काही अॅनिमल्स आहेत ना, तर ते एक्सक्रिशनला अमोनिया रिलीज करतात. ठीक आहे, काही अॅनिमल्स आहे ते युरिक ऍसिड रिलीज करतात, आणि आपल्यासारखे जे अॅनिमल्स आहेत ना ते रिलीज करतात युरिया. ठीक आहे, आपल्या युरिन मध्ये युरिया प्रेझेंट असतो, तर एक्सक्रिटेड प्रोडक्ट इज युरिया. ठीक आहे, मग जे काही अक्वॅटिक प्लांट्स अॅनिमल्स आहेत, म्हणजे बऱ्यापैकी समुद्राच्या पाण्यामध्ये असलेले अॅनिमल्स आहेत, बऱ्यापैकी सगळे, ठीक आहे, मेजॉरिटी, या सगळ्यांमध्ये जो एक्सक्रिटेड प्रोडक्ट आहे तो आहे अमोनिया. हेन्स दोज अॅनिमल्स आर कॉल्ड एज अमोनोटेलिक अॅनिमल्स. आतापर्यंत आपले 3 झालेत, पॉरिफेरा, निडारिया अँड टिनोफोरा. ऑल द 3 आर अमोनोटेलिक. दॅट मीन्स द एक्सक्रिटरी प्रोडक्ट इज अमोनिया. ठीक आहे, ज्यावेळी आपण म्हणतो की ह्युमन्स येतील तर त्यावेळी असेल तर युरिओटेलिक, आणि ज्यावेळी बर्ड्स येतील किंवा इन्सेक्ट येतील किंवा आर्थोपोडा येईल, ठीक आहे, कॉकरोच वगैरे शिकाल ना, त्यावेळी असणार आहे युरिक ऍसिड. डिफरन्स काय आहे, काही अॅनिमल्स हे तुमचे अमोनिया का रिलीज करतात, काही युरिक ऍसिड करतात, काही युरिया करतात. बेसिकली काय आहे, तयार होत असताना अमोनिया तयार होतो, हाच अमोनिया कन्वर्ट केला जातो युरिक ऍसिड मध्ये आणि युरियामध्ये. कशावरून, पाणी किती लागतं युटिलायझेशनला, म्हणजे ज्यावेळी एक्सक्रिशन केलं जातं. ठीक आहे, कन्सिडर यू आर एक्सक्रिएटिंग अमोनिया. एखादा अॅनिमल अमोनिया एक्सक्रीट करतोय, बॉडीच्या बाहेर ढकलतोय, मग हे बॉडीच्या बाहेर ढकलायला ना त्याला किमान 20 ते 50 लिटर वॉटर यूज करावं लागतं 1 ग्रॅम अमोनिया रिलीज करायसाठी. ठीक आहे, आता माणसांना तरी एवढं शक्य नाहीये, आपल्या बॉडीमध्ये एवढं पाणी नसतं. ठीक आहे, 50-50 लिटर. मग अमोनिया आपण एक्सक्रीट करू शकत नाही, आणि अमोनिया आहे ना आपल्या बॉडीसाठी टॉक्सिक आहे, म्हणून तो स्टोअर पण करू शकत नाही. हेन्स दिस अमोनिया इज कन्वर्टेड इनटू युरिया. त्यालाच कन्वर्ट केलं जातं युरियामध्ये, आणि युरिया हा थोडा लेस टॉक्सिक आहे. मग जिथं तुम्हाला लागणार होता 20 आणि 50 लिटर, तिथं 1-2 लिटर मध्ये पण काम भागून जातं. ठीक आहे, आपल्या बॉडी मधलं जे 1 or 2 लिटर्स आहेत ना, दॅट विल बी यूज टू एक्सक्रीट युरिया फ्रॉम आवर बॉडी. म्हणजे थोडं पाणी कमी लागलं. आता बर्ड्स मध्ये काय आहे, तर बर्ड्स मध्ये अजून पाणी कमी आहे. सर नियर अबाउट ओनली 50 ml वॉटर, 50 to 100 ml ऑफ वॉटर इज रिक्वायर्ड टू एक्सक्रीट युरिक ऍसिड. म्हणून बर्ड्स काय करतात, तर युरिक ऍसिड मध्ये रिलीज करून टाकतात. ठीक आहे, तर वेगवेगळे टाइप्स आहेत अॅनिमल्सचे डिपेंडिंग ऑन देअर एक्सक्रिटेड प्रोडक्ट्स. द फर्स्ट 3 फायला
Porifera, Nidaria, and Pterophora are ammonitic. Why ammonitic? Because their excretive product is ammonia. तो अमोनिया रिलीज करतो म्हणून अमोनोटेलिक. समजलं का इथपर्यंत? Yes, sir. आता लास्ट कॅरेक्टर आहे बॉडी प्लॅन कसा आहे. ठीक आहे, इथं एकच ओपनिंग आहे. हे जे खालच्या बाजूला आहे ना, जिथं हॅबिटॅट लिहिलंय, तर त्या बाजूला एकच ओपनिंग त्यांनी दाखवलंय. तर त्या ओपनिंग मधूनच वॉटर आत जातं, वॉटर तसंच बाहेर येतं. आता मला तुम्ही सांगा, जर एकच ओपनिंग असेल आणि त्या ओपनिंग थ्रूच, म्हणजे तोच माउथ तोच ऍनस असं जर असेल, तर तो कुठला टाईप झाला बॉडी प्लॅनचा? ब्लाइंड सॅक का ट्यूब विथ इन ट्यूब? तर लक्षात ठेवायचं, एकच ओपनिंग असेल तर ब्लाइंड सॅक, दोन वेगळे ओपनिंग असतील, एक ओपनिंग माउथ म्हणून, एक ओपनिंग ऍनस म्हणून असेल, तर तो झाला ट्यूब विद इन ट्यूब. ठीक आहे, तर इन दिस केस देर इज ओनली वन ओपनिंग, हेन्स इट इज ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. लक्षात राहील कॅरेक्टर्स का आले? हो सर. ओके, सो वी आर डन विथ टिनोफोरा. नेक्स्ट वन इज प्लॅटीहेल्मिंथ, फ्लॅट वर्म्स. ठीक आहे, आता हे जे फ्लॅट वर्म्स आहेत ना, ते एकदम काय तर आपण थोडे कॅरेक्टर्स वेगळे यायला चालू होतात इथून. ठीक आहे, पहिल्या 3 मध्ये बऱ्यापैकी कॅरेक्टर सेम होते. काय डिप्लोब्लास्टिक होता, त्यानंतर टिश्यू लेवल होता. पहिल्या 3 म्हणजे पहिल्या शेवटच्या 2 मध्ये जो पहिला पॉरिफेरा घेतला तो सेल्युलर लेवल होता. ठीक आहे, पण बाकी दोन्ही टिश्यू लेवल होते. त्यानंतर हे काय होते की ह्यांना एकच ओपनिंग होतं. म्हणजे थोडक्यात हे बॉडी प्लॅन जो होता ना, तो बॉडी प्लॅन वॉज समथिंग कॉल्ड एज बॉडी सॅक बॉडी प्लॅन होता. हे सगळे डिप्लोब्लास्टिक होते, असे कॅरेक्टर कॉमन होते. आता सुरू झाला प्लॅटीहेल्मिंथ, हा आहे फ्लॅट वर्म. ठीक आहे, नाउ दीज फ्लॅट वर्म्स एक्झाम्पल इज प्लेनेरिया. ठीक आहे, आता पहिलं कॅरेक्टर, आतापर्यंत टिश्यू सिस्टीम होते, इथं पहिल्यांदा तयार होती ऑर्गन सिस्टीम. म्हणजे काय, इथं डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम प्रेझेंट आहे स्वतःची, आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पण प्रेझेंट आहे इथे. ठीक आहे, सो यू हॅव 3 डिफरंट टाइप्स ऑफ सिस्टम्स. डायजेस्टिव्ह सिस्टम विच इज व्हेरी व्हॉट वी से एज अंडरडेव्हलप्ड आहे. का अंडरडेव्हलप्ड आहे? कारण की हे जे अॅनिमल्स आहेत हे बऱ्यापैकी पॅरासाइट्स आहेत. पॅरासाइटचं काम काय असतं की दुसऱ्या एखाद्या ऑर्गॅनिझमवर डिपेंड करतात ते फूडसाठी. ठीक आहे, तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतो. विचार करा, आपल्या आतडींमध्ये असा एखादा अळी पोचली असेल, एखादा प्लॅटीहेल्मिंथ पोचलाय, फ्लॅटवर्म पोचलाय. आता आतड्यांमध्ये कसं असतं की तुमचं डायजेस्ट केलेलं फूड प्रेझेंट असतं, डायरेक्टली न्यूट्रिशन आहे, म्हणजे त्याला परत डायजेशन करायची गरज नाहीये. म्हणून इथं सिस्टीम प्रेझेंट आहे, पण ती अंडर डेव्हलप्ड आहे. तशी इथं एक्सक्रिटरी सिस्टीम पण प्रेझेंट आहे. ठीक आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पण प्रेझेंट आहे. ठीक आहे, देन इमेज ऑफ सेन्स. काय झालं? बोला बोला, जोरात बोला. अरे काहीतरी सांगत होता, सांगा. काहीतरी ऍबसेंट आहे म्हटलं, काय ऍबसेंट आहे सांगा मला. डायजेस्टिव्ह सिस्टीम. हा बरोबर आहे. आता ठीक आहे, आता तुम्हाला मी एक्सप्लेनेशन तुम्ही तुम्हाला का म्हटलं प्रेझेंट आहे. ठीक आहे, आता इथं 2 एक्झाम्पल तुम्हाला दिलेत मी डायग्राम मध्ये, येतं स्लाइड शो मध्ये. एक प्लॅनेरिया आहे, दुसरा फॅसिकोला आहे. आता जो फॅसिकोला आहे ना, तर दॅट इज पॅरासाइट. ठीक आहे, हा दुसऱ्या बॉडीच्या आतमध्ये वाढतो, एखाद्या दुसऱ्या अॅनिमलच्या आतमध्ये. प्लॅनेरिया तसा नाहीये. प्लॅनेरिया हा फ्री लिव्हिंग आहे, हा पाण्यामध्ये प्रेझेंट असतो. ठीक आहे, आता ज्यावेळी तो दुसऱ्याच्या बॉडीमध्ये वाढतो फॅसिकोला, ठीक आहे, तर तिथलं न्यूट्रिशन रेडीमेड त्याला मिळतं. म्हणून ह्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्हचा जो डायजेस्टिव्ह सिस्टीम तो ऍबसेंट आहे. ठीक आहे, कारण की हा पॅरासायटिक आहे. प्लॅनेरिया कसा आहे, हा फ्री लिव्हिंग, हा पाण्यामध्ये वाढतो, म्हणजे ह्याला फूड बाहेरून घ्यावं लागतं. मग तो फूड घेतो आणि मग डायजेशन करतो त्याच्या बॉडीमध्ये. कळतंय? म्हणून प्लॅनेरिया जो आहे ना, इथं डायजेस्टिव्ह सिस्टीम प्रेझेंट आहे. सो प्लॅटीहेल्मिंथ मध्ये तुम्हाला 2 टाईपचे वर्म्स मिळतील, फ्लॅट वर्म्स मिळतील. एक आहेत ते पॅरासाइट, काही आहेत ते फ्रीली लिव्हिंग. जे पॅरासाइटिक आहेत ना, त्यात डायजेस्टिव्ह सिस्टीम ऍबसेंट. जे फ्री लिव्हिंग आहेत ना, त्यात सिस्टीम प्रेझेंट आहे. ठीक आहे, म्हणून आपले जे बुक सांगतात ना, हे 100% परफेक्ट आहेत असे नाहीत. त्यांनी एक टिपिकल एक्झाम्पल घेतलं, काय तर फॅसिकोला, त्यात ऍबसेंट आहे. जेवढे कॅरेक्टर दिलेत ना, हे सगळे फॅसिकोलाचे कॅरेक्टर्स आहेत तुम्हाला. ठीक आहे, इथं तुम्हाला म्हणून तुम्हाला 2 वेगळे एक्झाम्पल दिलेत, प्लॅनेरिया पण दिलाय, फॅसिकोला पण दिलाय. ठीक आहे, सो ऑर्गन सिस्टीम इज प्रेझेंट. सेकंड इज
the plant body is made up of 3 different germ layers: ectoderm, endoderm and mesoderm. तिन्ही जर्म लेअर प्रेझेंट आहेत. आता मला सांगा, तिन्ही जर्म लेअर प्रेझेंट असतील तर हा डिप्लोब्लास्टिक का हा ट्रिप्लोब्लास्टिक? सांगा, डिप्लो का ट्रिप्लो? डिप्लो. कॅरेक्टर काय सांगितला? तिन्ही जर्म लेअर्स प्रेझेंट आहेत. तीन आहे म्हणजे ट्राय ना. ट्रिप्लो. हा, मग तो त्याला ट्रिप्लोब्लास्टिक. ठीक आहे. ह्याच्यात अजून एक आहे, काय आहे की ह्याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी यात कुठंच नाहीये, म्हणजे ओपन स्पेस अशी नाहीये. जेवढी काय स्पेस आहे ना, ते सगळीकडे सेल्स भरून ठेवलेले आहेत, तर बॉडी कॅव्हिटी नाहीये. हेन्स इट इज अ सिलोमेट. ठीक आहे. आता आपण म्हटलं होतं की ऑर्गन सिस्टीम प्रेझेंट आहे, म्हणजे ते एक्सक्रिटरी सिस्टीम प्रेझेंट आहे. मग एक्सक्रिशन कोण करतं? देर आर सम स्पेशल टाइप ऑफ सेल्स कॉल्ड एज फ्लेम सेल्स. ठीक आहे. अँड दीज फ्लेम सेल्स आर गोइंग टू गो फॉर एक्सक्रिशन. ठीक आहे. जे काय एक्सक्रिटिव्ह प्रोडक्ट आहे, ठीक आहे, तर तो रिलीज केला जातो वॉटरमध्ये थ्रू दीज फ्लेम सेल्स. ठीक आहे. आता ह्याची बॉडी सिमेट्री कशी असते बघून सांगू शकता मला? की बाबा हा कसा आहे, सिमेट्रिकल आहे का? मला पहिल्यांदा सांगा की कट केल्यानंतर 2 इक्वल हाफ पडतील का या अॅनिमलचे, या दोन्हीचे पण पडतील. म्हणजे हा आहे तुमचा सिमेट्रिकल. सिमेट्रिकल असेल तर 2 टाईप असतात. एक असतो रेडियल सिमेट्री, दुसरा असतो बायलेटरल सिमेट्री. रेडियलचा अर्थ काय? कुठल्याही अँगल मध्ये कट केला तर 2 इक्वल हाफ पडले पाहिजे. बायलेटर म्हणजे काय? तुम्हाला एकच ऍक्सिस आहे, प्लेन ऑफ कटिंग आहे, एकाच अँगल मध्ये कट केला तर इक्वल हाफ पडतात. ठीक आहे. मग हा कसा आहे, बायलेटरल आहे का रेडियल आहे? परत एकदा सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. सो इट इज सिमेट्रिकल. ठीक आहे. सो इफ यू कॅन कट एन एनिमल्स बॉडी इन 2 इक्वल हाफ्स, ठीक आहे, इन एनी प्लेन ऑफ कटिंग, कुठल्याही लाईन ऑफ कटिंग मध्ये जर कट केलं आणि 2 इक्वल हाफ मिळाले तर झाला रेडियल. बायलेटरल कसा आहे की तुम्हाला एकच ऍक्सिस आहे, अँगल आहे कट करायचा, त्याच अँगल मध्ये जर कट केला तर 2 इक्वल हाफ मिळतील. ठीक आहे. आता मला सांगा इथं कसं आहे, बायलेटरल का रेडियल? घाबरून घाबरून सांगायचं. हा, चुकला तर चुकला, काही फरक पडत नाही, मी फक्त कॅरेक्टर रिपीट करेन चुकला तर. आन्सर इज बायलॅटरल. ठीक आहे. सो इफ यू कट देम इन ओनली 1 ऍक्सेस और इन प्लेन ऑफ कटिंग, यू विल गेट 2 इक्वल हाफ्स. धरून जाऊ, प्लॅनेरिया डोळ्यासमोर घ्या, तो तुमच्याकडे आहे स्लाइडवर. ठीक आहे. बरोबर त्या डोक्यापासून मधून एक कट मारला खालीपर्यंत, उभा व्हर्टिकल कट मारला तरच 2 इक्वल हाफ मिळाले त्याला. बरोबर ना? येस सर. हॉरिझॉन्टल कट मारला तर 2 इक्वल हाफ नाही मिळत आहे. एकाकडे डोकं गेलं, एकाकडे त्याचा बाकीचा टेल एंड आला. So it doesn't cut into 2 equal halves in many different angles. There is only one plane of cutting for it, and that is called as bilateral symmetry. ठीक आहे. आता अजून एक कॅरेक्टर आहे की that is these worms are called as dorsoventrally flattened. ठीक आहे. आता पहिलं म्हणजे काय की जे सरफेस असते अॅनिमल्सची, ह्याला 2 सरफेस असतात, एक डॉर्सल एक वेंट्रल. आपल्याला पण तसंच असतं, आपल्याला पण डॉर्सल सरफेस असते पण वेंट्रल सरफेस पण असते. डॉर्सल कुठली? आपली पाठीचा भाग म्हणजे डॉर्सल. ठीक आहे. इन केस ऑफ कॉक्रोच जे वरून बघता तो डॉर्सल, जिकडे त्याचे पाय आहेत कॉक्रोचचे तो आहे त्याचा वेंट्रल. आपल्याकडे जो पोटाचा भाग आहे तर तो आहे वेंट्रल. कळालं? तर तसा हा पण आहे, ह्याला पण डॉर्सल सरफेस आहे, ह्याला पण वेंट्रल सरफेस आहे. म्हणजे एकाकडे तोंड असेल, एकाकडे पाठ असेल. ठीक आहे. तर असे 2 सरफेस आहेत, पण हा फ्लॅट आहे, चपटा आहे. हेन्स वी कॉल इट डॉर्सोवेंट्रली फ्लॅटन्ड. नेक्स्ट कॅरेक्टर, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम प्रेझेंट आहे, म्हणजे इथं मेल सेक्स ऑर्गन आहे, फिमेल सेक्स ऑर्गन पण आहे. पण हा जो तुमचा प्लॅनेरिया आहे किंवा प्लॅटी हेल्मिंथ आहेत ना, इथं एकाच बॉडीमध्ये मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन्स प्रेझेंट आहेत, म्हणून हा झाला बायसेक्शुअल, हा झाला हर्माफ्रोडाइट. व्हॉट डू यू मीन बाय हर्माफ्रोडाइट? इफ इन अ सिंगल बॉडी बोथ सेक्सेस आर प्रेझेंट, म्हणजे हा मेल फिमेल नाही आहे, हे मेल फिमेल सेक्स ऑर्गन एकाच बॉडीमध्ये आहेत. हेन्स इट बिकम्स हर्माफ्रोडाइट, इट बिकम्स अ बायसेक्शुअल. ठीक आहे.
आता प्लॅनेरियामध्ये अजून एक कॅरेक्टर इम्पॉर्टंट आहे. तो कॅरेक्टर लिव्हर फ्लुक मध्ये नाहीये, पण फक्त प्लॅनेरियामध्ये आहे. असं काय आहे? तर प्लॅनेरिया हॅज अन व्हेरी हाय रिजनरेशन पावर. आता विचार करा, हा प्लॅनेरिया ह्याचे तुम्ही 10 तुकडे केले, या 10 तुकड्यांपासून परत तो 10 नवीन प्लॅनेरिया तयार करू शकतो. हेन्स इट इज कॉल्ड एज रिजनरेशन. ठीक आहे. कमिंग टू फॅसिकोला. ठीक आहे, सॉरी, बरोबर, फॅसिकोला. ठीक आहे. सो इन दिस केस जो माउथ आहे, ठीक आहे, तर माउथच्या रिजन मध्ये जो ओपनिंग आहे, एकच ओपनिंग आहे, तोच ओपनिंग माउथ आहे, तोच ओपनिंग एनस पण आहे. म्हणजे फूड आत पण तिथून घेतला जाईल आणि एक्सक्रिशन पण तिथून केलं जाईल. तर असं एक ओपनिंग आहे. त्या ओपनिंगला काही टीथ लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतात, दातासारखे स्ट्रक्चर प्रेझेंट असतात, त्याला म्हणतात सकर्स. ठीक आहे. आणि तो एखादा अॅनिमल चिकटून बसतो वरून आणि तिथून तो सक करतो त्याचं फूड न्यूट्रिशन. ठीक आहे. तर सकर्स आर ऑल्सो प्रेझेंट इन केस ऑफ सम प्लॅटीहेल्मिंथ, नॉट ऑल दी प्लॅटीहेल्मिंथ. जसं आपण म्हणतो की डायजेस्टिव्ह सिस्टीम इज प्रेझेंट इन सम प्लॅटीहेल्मिंथ्स अँड ऍबसेंट इन सम. ठीक आहे. ऍबसेंट कोणामध्ये आहे? जर जे प्लॅटीहेल्मिंथ, जे फ्लॅट वर्म्स पॅरासायटिक आहे, तिथं सिस्टीम ऍबसेंट आहे, पण तिथं सकर्स प्रेझेंट आहेत. ठीक आहे. पण जे प्लॅटीहेल्मिंथ फ्री लिव्हिंग आहेत, जे पॅरासायटिक नाही आहेत, त्यांच्यामध्ये सिस्टीम प्रेझेंट आहे आणि तिथं एक ओपनिंग प्रेझेंट आहे, पण ते सकर नाहीये. कॅरेक्टर्स कळाले का इथे प्लॅटीहेल्मिंथचे? अरे समजतंय का? हो सर. ओके. सो येस सर. मूव फॉरवर्ड टू द नेक्स्ट वन. आता इथून पुढे आहे ना, तुमचे कॅरेक्टर कॉम्प्लेक्स होत जातात. ठीक आहे. तो आहे ऍश्चलमेन्स. कोणी जनताच्या गोळ्या खाल्ल्यात का लहानपणी? हो सर. हो सर. येस ठीक आहे. सर. मग हे कोणासाठी दिलेत? तुमच्या बॉडीमध्ये हा वर्म वाढतो. दिस इज कॉल्ड एज ऍस्कॅरिस. ठीक आहे. हा जो वर्म वाढला की काही वेळेला मग तुम्हाला डिसेंट्री चालू होते, ओटी पोटात लहान बारक्या बाळांना दुखायला लागतं. हे कशामुळे होतं? शक्यतो जी लहान बाळं जास्त चॉकलेट्स खातात, गोड खातात, किंवा काही लहान बाळांना माती खायची सवय असते ना, हो सर. हो सर. किंवा काही आपण आता लहान असताना आपण पण शाळेत असताना मातीमध्ये खेळतो, तर मातीमध्ये हे ऍस्कॅरिसचे एग्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. मग चुकून आपल्या पोटामध्ये जातात, तिकडे जाऊन ह्याचा नंबर वाढतो. ठीक आहे. मग तुमच्या ओटी पोटात दुखायला लागतं. मग डॉक्टर तुम्हाला तुमचे जे स्टूल सॅम्पल आहेत ना, वॉशरूम गेल्यानंतर त्या स्टूल सॅम्पल बारके बारके असे पांढरे वर्म्स आले असतात, बाहेर पडतात आणि ते हालत असतात आतमध्ये. ठीक आहे. सो दे आर लिव्हिंग इन कंडिशन, तुमच्या बॉडीच्या आतमध्ये आहे. म्हणजे हा आहे पॅरासाइट. ठीक आहे. म्हणजे हा पाण्यामध्ये फ्री लिव्हिंग पण मिळतो आणि आपल्या बॉडीमध्ये पॅरासायटिक फॉर्म मध्ये पण मिळतो. ठीक आहे. तर असे तुमचे हे राऊंड वर्म्स आहेत. दीज आर कॉल्ड एज ऍश्चलमेन्स. हा पहिला असा अॅनिमल आहे आतापर्यंत झालेल्यांपैकी ज्यामध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असेल, पण ती जी बॉडी कॅव्हिटी आहे ना, ही थोडी आहे, रिड्युस्ड आहे. हेन्स दीज आर कॉल्ड एज स्युडोसिलोमेट्स. आणि हे एकच आहेत ऍश्चलमेन्स एंटायर अॅनिमल किंगडम मध्ये जे स्युडोसिलोमेट आहेत. बॉडी कव्हर बाकी कुठलाही अॅनिमल, पॉरिफेरा पासून मॅमल्स पर्यंत, ठीक आहे, हे स्युडोसिलोमेट नाही आहेत. ऍश्चलमेन्स आर स्युडोसिलोमेट. ठीक आहे. Second condition is they are triploblastic. What do you mean by triploblast? There are 3 different germ layers: ectoderm, endoderm and mesoderm. All the 3 are present, hence they are triploblast. आता मला सांगा, तुम्ही याची सिमेट्री आहे का? यांना सिमेट्रिकल आहेत का? हे आहे ना. कुठल्याही अँगल मध्ये कट केला तर, एक अँगल मध्ये जर तुम्ही कट केला तर याला 2 इक्वल हाफ मिळत आहेत. तर हा सिमेट्रिकल आहे. सिमेट्रिकल आहे, पण एकच अँगल आहे कटिंगचा, म्हणून हा झाला बायलेटरल सिमेट्री. ठीक आहे. आता ह्याच्यात अजून एक कॅरेक्टर चेंज होतं. आतापर्यंत आपण बघितला ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन, म्हणजे एक ओपनिंग आहे, तोच ओपनिंग माउथ आणि तोच ओपनिंग एनस आहे. इन दिस केस द बॉडी प्लॅन इज ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन, which means there is one opening acting as mouth and the second opening acting as anus. So there are 2 different openings. एक फूड इंजेक्शन साठी आहे,
द फूड इज गोइंग टू मूव्ह इनसाइड द बॉडी थ्रू द माउथ, आणि एक एक्सक्रिशन साठी आहे. असे 2 ओपनिंग्स आहेत. इथून पुढे सगळ्या अॅनिमल्स मध्ये ट्यूब विदिन ट्यूब कॅरेक्टर असेल. इथून पुढे सगळ्या ऑर्गॅनिझम्स मध्ये ट्रिप्लोब्लास्टिक कॅरेक्टर असेल. लक्षात राहील? येस सर. हा सोडून ह्याच्या पुढच्या सगळ्या फायलामध्ये सिलोमेट बॉडी कॅव्हिटी, म्हणजे बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असेल आणि ते सगळे अॅनिमल सिलोमेट असतील. ठीक आहे. ह्याच्या मागचे सगळे असिलोमेट होते, हा सिलोमेट, ह्याच्या पुढचे सगळे सिलोमेट. असेच पाठ करायचंय कॅरेक्टर. सगळे कॅरेक्टर पाठ होत नाहीत. त्याला एक ट्रिक आहे, ते ट्रिक युज करूनच पाठ करायचं. तुम्हाला एक टेबल दाखवतो ज्या शेवटी तयार केलाय, त्यात तुम्हाला कळेल. ठीक आहे. देन नेक्स्ट थिंग इज मॉर्फॉलॉजी. कसे दिसतात हे. राऊंड वर्म्स आहेत, म्हणजे दोन्ही एंड्स आहेत ना त्याचे, ते राऊंड आहेत, टोकदार नाही आहेत, तसे गोल आहेत. ठीक आहे. एका एंडला माउथ आहे, एका एंडला एनस आहे. ठीक आहे. मॉर्फॉलॉजी कशी आहे तर लॉंग, लांब आहेत, खूप जास्त लांब पण नाही आहेत, 1 सेंटीमीटर याची लेंथ असते. ठीक आहे. सिलेंड्रिकल म्हणजे काय, आतून पोकळ आहेत. ठीक आहे. त्यानंतर ह्याच्या वरती क्युटिकल प्रेझेंट आहे, एक ऍडिशनल लेअर प्रेझेंट आहे त्याच्या बॉडीवर, जेणेकरून तो आपल्या बॉडीमध्ये सर्व्हाइव्ह करू शकतो. कसं आहे, जर तोंडावाटी त्याला घेतला असेल तर तो पोटात जाईल काही झालं तरी. पोटामध्ये ऍसिड्स असतात, त्या ऍसिड मध्ये पण हा मरत नाही का, बिकॉज इट इज प्रोटेक्टेड बाय द क्युटिकल. तो तिथं सर्व्हाइव्ह करतो. देन थ्रू द स्टमक इट रिचेस युअर स्मॉल इंटेस्टाईन. तिथं तो जाऊन थांबणार आहे थोड्या काळासाठी. तिकडून तो जातो पुढे लार्ज इंटेस्टाईन मध्ये आणि तिकडून पडतो बॉडीच्या बाहेर. ठीक आहे. तर हे असे आहेत. देन देर इज व्हॉट वी से एज ऑर्गन सिस्टीम प्रेझेंट ओव्हर हिअर. म्हणजे इथून पुढे पण ऑर्गन सिस्टीम सुरू झाली, ह्याच्या मागे पण सुरू होती ऑर्गन सिस्टीम. ठीक आहे. तर ऑर्गन सिस्टीम प्रेझेंट आहे. दॅट मीन्स देर विल बी एक्सक्रिटरी सिस्टीम, देर विल बी समथिंग कॉल्ड एज डायजेस्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे. अँड देर विल बी समथिंग कॉल्ड एज रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे. आता पहिला येऊ आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता ज्यावेळी डायजेशन केलं जातं, ठीक आहे, तर इथं कम्प्लीट एलिमेंटरी कॅनल प्रेझेंट आहे. म्हणजे जसं आपल्यामध्ये आहे माउथ पासून एनस सगळं प्रेझेंट आहे, तसं इथं पण सेम. ओपनिंग स्टार्टिंग पॉइंट इज माउथ, एंड पॉइंट इज एनस. हेन्स यू से अ कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम इज प्रेझेंट. आता फूड कसं डायजेशन केलं जातं, हे बॉडीच्या आतमध्ये घेऊन केलं जातं. ठीक आहे. बॉडीच्या आतमध्ये येतं पण सेलच्या आतमध्ये येत नाही. हेन्स द फूड or the digestion is extracellular but inside the body. ठीक आहे. नेक्स्ट सिस्टीम आहे तुमची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे. आता कसं असतं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये, की जसं आपण मागचा बघितला, लास्ट वन, एकच मिनिट आपण पुढे गेलो, हा लास्ट वन. ठीक आहे. प्लॅटिल मध्ये काय होता की एकच अॅनिमल बॉडी आहे, त्यामध्ये मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन प्रेझेंट आहेत. इथं तसं नाहीये. मेल ऍस्कॅरिस वेगळा असतो, फिमेल ऍस्कॅरिस वेगळा असतो. आणि हे तुम्ही जरी बघितले ना, लगेच कळतं मॉर्फॉलॉजी वरून मेल कुठला फिमेल कुठला. कसं कळतं, जो फिमेल आहे तो लांब असतो आणि शक्यतो सरळ असतो. ठीक आहे. द फिमेल इज लॉंगर वन अँड इट इज स्ट्रेट, while the male is going to be shorter one and curved at one end. एका एंडला तो कर्व असतो त्याला, तसा आहे तुमचा मेल ऍस्कॅरिस. सो दिस थिंग इज कॉल्ड एज सेक्शुअल डायमॉर्फिझम. अँड द ऍस्चेलमेन्स और राउंड वर्म्स आर युनिसेक्शुअल. इधर इट विल बी अ मेल और इट विल बी अ फिमेल. दोन्ही एकत्र नाही आहेत, एक तर मेल किंवा एक तर फिमेल. इथपर्यंत कळतंय? हो. ठीक आहे. आता जर तुम्ही मेल ऍस्कॅरिस बघितला, जिथे त्याचा कर्व एंड आहेत, तिथे काही असे बारके 2 हेअर लाईक स्ट्रक्चर्स बाहेर आलेत का? तुम्हाला माझा माऊस दिसतो, कर्सर दिसतोय? जिथं कर्सर आहे माझा ना, तिथं 2 असे हेअर लाईक स्ट्रक्चर्स बाहेर आलेत. दीज आर कॉल्ड ऍज कॉप्युलेटरी सीटी. सीटी मीन्स हेअर लाईक स्ट्रक्चर्स. कॉप्युलेशनचा अर्थ काय होतो, की हे रिप्रोडक्शनला युज केलं आहे. तर काय होतं, हा तुमचा जो फिमेल आहे, या फिमेलला एक होल असतं,
दॅट होल इज कॉल्ड अ जर्म पोर. ठीक आहे, त्या जर्म पोर मध्ये हे ढकलतात, यांचे सीटी हे जे दोन बाहेर आलेत ना, हे दोन ढकलतात त्या फिमेलच्या बॉडीच्या आतमध्ये. एकदा ढकलला की ह्या सीटी मधून स्पर्म्स रिलीज होतात, मेल गॅमेट्स तयार होतात आणि हे रिलीज होतात त्या फिमेल बॉडीच्या आतमध्ये. आता विचार करा, फिमेल बॉडीच्या आतमध्ये त्यांनी स्पर्म्स रिलीज केलेत, मग जो फर्टिलायझेशन आहे तो इंटरनल आहे का एक्सटर्नल आहे? इंटरनल. आणि फिमेल गॅमेट आहे तो फिमेल बॉडीच्या आतमध्ये आहे, मेलनी मेल गॅमेट फिमेल बॉडीच्या आतमध्ये रिलीज केलेत. So whatever fusion will be there in male and female gamete, it will be inside the female ascaris. Hence you say the fertilization is going to be internal. समजलं का इथपर्यंत? हो. लास्ट कॅरेक्टर एक्सक्रीशन. एक्सक्रीशन कसं आहे? ठीक आहे, आता इथं काय आहे, तर याचे दोन कंडिशन्स आहेत. बुकमध्ये काय दिले मला माहित नाही, बरोबर काय आहे तुम्हाला सांगतो. एक गोष्ट कसं असतं की बोर्ड्स मध्ये, ठीक आहे, तुम्ही सगळेच पॉइंट्स बुक मध्ये आहेत असं नसतं. तुम्ही पॉइंट लिहिलाय पण तो बरोबर आहे, ठीक आहे, बुक मध्ये नसेल पण तो बरोबर असेल तर त्याला मार्क दिले जातात. सो व्हॉट एव्हर इज राईट वी विल डिस्कस दोज थिंग्स. इट विल बी ऍडिशनल टू युअर बुक. बुक पासून थोडं वेगळं असेल, ऍडिशन असेल, पण ते बरोबर आहे, 100% बरोबर आहे, माझ्यावर विश्वास ठेवू शकता. ठीक आहे, मी हे गेले जवळपास आहे ना 2016 पासून हे शिकवतोय मी तुमच्या 11वी-12वीला. ठीक आहे, तर 10 वर्ष झाले, शक्यतो मी चुकत नाही. ठीक आहे, सो वेन यू से एक्सक्रीशन, ठीक आहे, ज्या वेळेला हा ऍस्कॅरिस एखाद्या अॅनिमल बॉडीच्या आतमध्ये नसून वॉटरमध्ये आहे, पाण्यामध्ये आहे, तेव्हा तो एक्सक्रीशन करताना अमोनिया रिलीज करतो. पण हाच ऍस्कॅरिस ज्यावेळी आपल्या बॉडीच्या आतमध्ये असतो तेव्हा त्याला तेवढं पाणी मिळत नाही एक्सक्रीशन करायला. हेन्स इट विल गो फॉर समथिंग कॉल्ड ॲज युरिया रिलीज. तर तो युरिया पण रिलीज करतो. म्हणून तुम्ही एक्झाम मध्ये जर लिहिलं की ऍशेलमेन्स आर अमोनोटेलिक, इट इज करेक्ट. इफ यू राईट ऍस्कॅरिस और ऍशेलमेन्स आर युरिओटेलिक, ते पण बरोबर आहे. ठीक आहे, कारण की काही कंडिशन मध्ये तो अमोनिया रिलीज करतो म्हणून अमोनोटेलिक, काही कंडिशन मध्ये तो युरिया रिलीज करतो म्हणून युरिओटेलिक. सो बोथ कंडिशन्स आर राईट. काय झालं? स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन दिसत नाहीये? एक सेकंड हा. चेक करतो, परत एकदा करतो. दिसते स्क्रीन आता? हो. ठीक आहे, ऍस्कॅरिस नाही समजला सही? दिसले का नाही स्क्रीन? नाही सर, मी परत जॉईन करते. हा, तुम्ही परत एकदा जॉईन करा, बाकीच्यांना दिसते बहुतेक, आणि माझ्याकडे पण शेअरिंग ऑन आहे आता. समजलं ऍस्कॅरिस? येस सर. नक्की? हो. इफ द क्वेश्चन इज आस्क्ड फॉर 4 मार्क्स, आणि तुम्हाला आवडते क्वेश्चन तुमच्या सांगतो तुमच्या सरांचे काय आहेत. ठीक आहे, पहिला पॉरिफेरा, सगळ्यात आवडता शिक्षकांना टाकायला एक्झामला. दुसरा ऍनेलिड्स, ह्याच्या पुढचा येईल ऍनेलिड्स तो. तिसरा अर्थोपॉड्स, कॉक्रोचची फॅमिली आवडती माणसांना टाकायला. ठीक आहे, अर्थोपॉड्स टाकतात. आणि मग राहिलं कुठले, तर शेवटी आपले 4, बाकी काही टाकत नाही ते. आकार तुमचे एकूण 10 फायला, 11 फायला आहेत, त्यातले हे 4 त्यांचे आवडते, हे 4 टाकतात. त्यानंतर टाकतात डायरेक्ट मग एम्फिबियन्स, रेप्टाइल्स, एव्स, मॅमल्स आणि पायसेस, ते शेवटचे 5 टाकतात डायरेक्ट कोऑर्डिनेट्स मध्ये. बाकी हे मध्ये आपण जे शिकलो ना, सिलेंट्रेट्स, त्यानंतर तुमचा आता टिनोफोरा घेतला आपण, हा आता ऍस्चेलमेंथ घेतोय, ह्याच्या मागे प्लॅटी एलिमेंट घेतले, पुढे जाऊन तुम्ही मोल्युस्का घ्याल, ठीक आहे, इकिनोडोम्स घ्याल, ही एक्झामला टाकतच नाहीत. हे जर टाकलेत ना ते दे विल बी वेटेज फॉर 1 or 2 मार्क्स. लॉंग क्वेश्चन्स. द मोस्ट इम्पॉर्टंट ones are your first one, that is porifera, then the next one which is annelids. ठीक आहे, ह्याच्या पुढचा अर्थोपॉड्स, हे नॉन कॉर्डेट्स मध्ये इम्पॉर्टंट आहेत, कॉर्डेट्स मधले सगळेच इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, सो वी विल मूव्ह फॉर द लास्ट टॉपिक फॉर टुडे. आजच्यासाठी शेवटचा टॉपिक आहे हा ऍनेलिड्स.
ठीक आहे. Now when you study annelids, ठीक आहे, the first thing you should know is the example. दरवेळी आपल्याला एक्झाम्पल आपल्या डोळ्यासमोर आले पाहिजे, म्हणून तर हा प्रेझेंटेशन तयार केले मी भरपूर अॅनिमल्स घेऊन. ठीक आहे. हा जो पहिला एक्झाम्पल आहे ना, हा आहे अर्थवर्म. ठीक आहे. जो दुसरा आहे हा नेरिस. नेरिस म्हणजे काही तुम्हाला गोगल काही दिसतात का आता पावसाळ्यामध्ये, तुम्ही हात लावले कसं गोल होतो तो, हो सर. बघितलेत ना, दॅट इज नेरिस. ठीक आहे. अजून एक आहे तो आहे लीच, जळू. जळू बघितलेत का, पावसाळ्यात दिसतात भरपूर. जळू माहिती आहे, तुमच्या हा अंगाला चिटकून बसतो आणि रक्त शोषून घेतो, तो रक्त सक करतो, तर दॅट इज लीच. सो दीज आर द 3 एनिमल्स विच शुड कम टू युअर माइंड वेन यू से एनिलिडा. ठीक आहे. सगळ्यांनी ते नेरिस बघितला असेल आणि अर्थवर्म तर बघितलाच असेल. ठीक आहे. आता बघितल्या आपल्याला कळतं की याच्यावर असे बारकी रेषा आहेत, सेगमेंट्स आहेत, असतात ना सेगमेंट्स. काहीतरी विचारलं मी, सेगमेंट्स असतात का अर्थवर्मवर किंवा त्या नेरिसवर? असतात ना बारक्या रेषा त्याच्यावर, असे पूर्ण बॉडीवर असतात त्याच्या रेषा, आडव्या रेषा असतात त्यांच्या. नाव दोज आर सेगमेंट्स. आता सेगमेंट जे ह्या अर्थवर्म मध्ये आहेत, ठीक आहे, हे इंटरनल पण असतात आणि एक्सटर्नल पण असतात. म्हणजे बाहेरून बघायला पण आहेत आणि ते आतमध्ये पण आहेत. ठीक आहे. सो बोथ इंटरनल अँड एक्सटर्नल सेगमेंट्स आर प्रेझेंट. दिस इज कॉल्ड एज मेटामेरिझम. यालाच म्हणतो आपण मेटामेरिझम. ठीक आहे. दुसरं कॅरेक्टर, आता कॉमन कॅरेक्टर सुरू झाले आपले. काय तर ट्रिप्लोब्लास्टिक, तिन्ही जर्म लेअर प्रेझेंट आहेत. बायलेटरल सिमेट्री, एकच लाईन ऑफ कटिंग आहे जिथे तुम्हाला 2 इक्वल हाफ मिळतील. आणि ट्यूब विदिन ट्यूब, म्हणजे माउथ पण आहे, एनस पण आहे. ठीक आहे. अजून एक कॅरेक्टर काय सेम येतं ह्याच्यामध्ये, की इन युअर एनालिड्स द बॉडी प्लॅन इज ट्यूब विदिन ट्यूब. ठीक आहे. अँड ऑर्गनायझेशन इज ऑर्गन सिस्टीम लेवल. इथे पण ऑर्गन सिस्टीम प्रेझेंट आहे, म्हणजे स्वतःची एक्सक्रिटरी सिस्टीम प्रेझेंट आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम प्रेझेंट आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम प्रेझेंट आहे. इथं आता ऍडिशन होती अजून एक सिस्टीमची, ती आहे सर्क्युलेटरी सिस्टीम. ठीक आहे. इथं सर्क्युलेटरी सिस्टीम ऍड झाली. ठीक आहे. आता सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आहे, आता पहिल्यांदा आपण ती बघूनच घेऊ. सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे इथं आत सर्क्युलेशन होतं. आपल्यात जसा ब्लड आहे तसं इथं आत फ्लुइड प्रेझेंट आहे, पण ब्लड नाहीये. ठीक आहे. आणि त्या ब्लडला कलरलेस, म्हणजे तो फ्लुइड कलरलेस आहे. ठीक आहे. आता जो ब्लड मूव्ह होतो ना, हा मूव्ह होतो थ्रू अ ट्यूब लाईक स्ट्रक्चर. हेन्स दिस सर्क्युलेटरी सिस्टीम इज कॉल्ड एज अ क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. कॉक्रोच मध्ये कसं असतं, ट्यूब लाईक काही स्ट्रक्चर नाहीये. जे ब्लड आहे ना त्या बॉडी कॅव्हिटी मध्ये प्रेझेंट आहे त्याचा. ठीक आहे. रेड कलरचा ब्लड नाहीच आहे, पण जो काही फ्लुइड प्रेझेंट आहे तो त्याच्या एंटायर आतल्या बॉडी कॅव्हिटी मध्ये प्रेझेंट आहे. तर तो झाला ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. इथं आहे क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम, आपल्यामध्ये पण क्लोज्ड असते. ठीक आहे. त्यानंतर इथं नर्वस सिस्टीम तयार व्हायला चालू होते, पण ऍक्च्युअली आपण ह्याला नर्वस सिस्टीम म्हणू शकतच नाही. ठीक आहे. पण नर्वस सिस्टीम तयार व्हायला सुरू झाली. एक्सक्रिशन पण आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम पण आहे. अगोदर आपण बघितलं फ्लेम सेल्स नावाचे काहीतरी होते, सेल्स होते एक्सक्रिशनला. ठीक आहे. त्यानंतर इथं मागच्या मध्ये इथं पण एक्सक्रिटरी सिस्टीम काही वेळा प्रेझेंट असते, काही वेळा ऍबसेंट असते. ठीक आहे. पण इन दिस केस एक्सक्रिटरी सिस्टीम इज 100% प्रेझेंट इन एनालिड्स. आणि इथं प्रेझेंट होतो समथिंग कॉल्ड एज नेफ्रिडिया. ठीक आहे. हाच नेफ्रिडिया, असे बरेच नेफ्रिडिया एकत्र येतात. ठीक आहे. तयार होतो पहिला, दॅट इज माल्फिजन टिब्यूल. असेच माल्फिजन टिब्यूल्स भरपूर एकत्र येतात, तयार होतात किडनीज. ठीक आहे. म्हणजे नेफ्रिडिया पासूनच किडनी तयार झालेत. आपण म्हणतो की आपल्या बॉडीमध्ये किडनीज आहेत, किडनी पासून युरिन तयार होतं, म्हणजे ब्लड आहे ना ते फिल्टर केलं जातं. कोण फिल्टर करतं, तर किडनीज करतात. ऍक्च्युअली किडनीजच करतात का, नाही तर किडनीमध्ये नेफ्रिडियम प्रेझेंट असतो, तो आहे त्याचा फिल्ट्रेशन युनिट. असे आपल्या बॉडीमध्ये एका किडनीमध्ये जवळपास 10 लाख नेफ्रिडिया प्रेझेंट असतात. ठीक आहे. ह्या एनिमल मध्ये, एनिलिड्स मध्ये एक नेफ्रिडियम प्रेझेंट आहे. असे काही फ्यू प्रेझेंट असतात. सो देअर विल बी एका सेलमध्ये, एका सेगमेंटमध्ये एक नेफ्रिडिया असू शकतो. ठीक आहे. तर असे तुमचे एक्सक्रिशन आहे. एक्सक्रिशन इज विथ द हेल्प ऑफ नेफ्रिडिया. इथं पण हा वॉटरच्या प्रेझेन्स मध्ये असतो, म्हणजे याच्याकडे वॉटर भरपूर अवेलेबल आहे फॉर एक्सक्रिशन. सो दिस विल बी अमोनोटेलिक ऑर्गॅनिझम.
हा अमोनिया रिलीज करतो. ठीक आहे. आता जर ह्याचं तुम्ही रिप्रोडक्शन बघितलं आणि केस जर अर्थोम बघितली, ते एकाच अर्थोम बॉडीमध्ये दोन्ही सेक्स ऑर्गन्स प्रेझेंट आहेत. मेल पण तिथं प्रेझेंट आहे, फिमेल पण प्रेझेंट आहे. आता मला तुम्ही सांगा, एकाच अॅनिमल बॉडीमध्ये दोन्ही सेक्सेस प्रेझेंट असेल तर हा बायसेक्शुअल झाला का हा युनिसेक्शुअल झाला? हिंट देऊ? युनी मीन्स वन सेक्स, बाय मीन्स टू सेक्सेस. हा काय झाला? बोला. बायसेक्शुअल. This is bisexual. Why bisexual? Because in this animal body, a single animal body will be having both sexes, male as well as female sex organs. आता हे ऍक्च्युअली कुठं प्रेझेंट आहेत? हा एंटायर जर अर्थ बघितला, ठीक आहे, तर ह्या अर्थोम मध्ये एक छोटा स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, म्हणजे जिथं सेल्स असे सगळे एकत्र आलेत. ठीक आहे. दिस इज कॉल्ड एज क्लायटेलम. दिस क्लायटेलम विल बी हॅव्हिंग मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन्स. म्हणजे हा आहे त्याचा रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. तर असा आहे तुमचा ॲनालिट्स. समजले ॲनालिट्स तुम्हाला? हो. हो सर. नेक्स्ट टाइम ज्या वेळेला तुम्ही कधी असा हे वर्म बघाल ना, कुठलाही अॅनिमल बघता, कॉक्रोच बघितला, अर्थवर्म बघितला किंवा हा नेरिस बघितला, की लक्ष देऊन बघायचं की ह्याच्यावर ते सेगमेंट दिसतायत का तुम्हाला? दिसतात. ठीक आहे. लक्ष देऊन बघा. जर तुम्ही अर्थवर्म बघितला ना, तुम्हाला हा क्लायटेलम पण दिसतो. ठीक आहे. नेरिस बघितला, नेरिसला जर उलटा केलात तर त्याचा माउथ पण दिसतो, त्याचा एनस पण दिसतो. ठीक आहे. सो यू विल फाइंड दोज कॅरेक्टर. जोपर्यंत तुम्ही ॲनिमल्स तुमच्या डोळ्याने बघत नाही तेव्हा तुम्हाला ते पिक्चरायझेशन होत नाही. हा अर्थो असा दिसतो, नेरिस असा दिसतो, हायड्रा असा दिसतो. जोपर्यंत तुम्ही हे पिक्चरायझेशन करत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला कॅरेक्टर लिहायला अवघड जाणार आहे. ठीक आहे. आता तुम्हाला मला सांगतो, तुम्ही एक टेबल तयार केलाय. ठीक आहे. ते आपण शेवटी बघूच, पण आता तुम्हाला एकदा फक्त दाखवून ठेवतो मी. नक्की आपण कसं लक्षात ठेवायचं आहे, कुठले कॅरेक्टर्स कॉमन आहेत, कधी चेंज होतात कॅरेक्टर्स. म्हणजे आपण म्हटलं पॉरिफेरा हा सेल्युलर लेवल आहे, त्याच्या पुढचे बऱ्यापैकी सगळे तुमचे टिश्यू लेवल आहेत. प्लॅटी हेल्मेन्स हा ऑर्गन सिस्टीम लेवल आहे. हे कसे लक्षात ठेवायचे? असे लक्षात ठेवायचे. पॉरिफेरा असिमेट्रिकल, हे बाकी दोन रेडियल, नंतर परत बायलेटरल आले. असिलोमेट, सिलोम बघा, बॉडी कॅव्हिटी बघा, पॉरिफेरा, निडारिया आणि टिनोफोरा आणि तुमचे प्लॅटी हेल्मेंथ हे सगळे असिलोमेट, त्यात बॉडी कॅव्हिटी नाहीये. ऍस्चिलमेंट एकच आहे सिडोसिलोमेट, आणि त्या पुढे सगळे परत सिलोमेट्स आहेत. तसे बॉडी प्लॅन बघा, निडारिया, टिनोफोरा, प्लॅटी हेल्मेंथ हे सगळे किती आहे? तिथं एक ओपनिंग आहे, तोच ओपनिंग माउथ, तोच ओपनिंग एनस, म्हणून झाला ब्लाइंड सॅक. ऍस्चियल पासून पुढे सगळे पुढे ऍस्चियल पासून मॅमल्स पर्यंत, एओस पर्यंत हे सगळे कसे आहेत? तर ट्यूब विद इन ट्यूब. तिथं माउथ पण प्रेझेंट आहे, एनस पण प्रेझेंट आहे सेपरेट. ठीक आहे. तर असे तुम्हाला मी हे पाठवून देईन. म्हणजे हे प्रेझेंटेशन एंटायर तुम्हाला मी फॉरवर्ड करीन, शेअर पण करीनच, आजच करीन मी हे. ठीक आहे. ओके सर. ठीक आहे. सेशन क्लोज करायचा आजचा. ओके सर. सो गुड नाईट. गुड नाईट. बाय.